राज्यात ढगाळ वातावरणामुळे चिंता वाढली. विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह पाऊस आहे का? तसेच राज्यात ढगाळ वातावरण कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पाऊस कसा राहील ते पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, उद्या नाशिकमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण वाढणार आहे. ज्या भागांमध्ये आज ढगाळ वातावरण झाले आहे त्या भागांमध्ये उद्यासुद्धा नवीन ढग येणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर पट्टा असेल, इगतपुरी साईट असेल, येथे ढगाळ वातावरण राहू शकते, पण पावसाचा अंदाज तरी नाही. येवला, धुळे, सातपुडा पर्वतरांगांमध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. उद्या जालन्यात, भोकरदन, लोणारमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यात पण फार मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच पावसाचे तुरळक थेंबही यामध्ये पाहायला मिळतील. तर नांदेड जिल्ह्यात पण ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल आणि सर्वात जास्त ढगाळलेलं वातावरण दुपारनंतर लातूरमधील सर्व तालुक्यांमध्ये पाहायला मिळेल व हलक्या सरी पाहायला मिळतील. सातारा जिल्ह्यामध्ये पण काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही. तसेच पुणे जिल्ह्यातही हलके ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. आता पाहूया वाऱ्याची दिशा. उद्याच्या तारखेला सोलापूर, लातूर या ठिकाणी 11-12च्या दरम्यान वाऱ्याचा जोर वाढणार आहे. नांदेडमध्ये पण तसेच सेम परिस्थिती राहील. नांदेड, जालना, अहिल्यानगर या ठिकाणी 2 ते 3 तास जोराने वेगाने वारे वाहतील. नागपूर जिल्ह्यामध्ये वारे आहे पण इकडल्या भागापेक्षा कमी राहील. अकोला जिल्ह्यातही वारे आहे. तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वारे राहतील. पुणे परिसरात दक्षिण-उत्तर वारे आहे. कोल्हापूरमध्ये पण वारे आहे, जोराने वाहतील. वारे हे दुपारनंतर कमी होतील व दिवस मावळाच्या व रात्रीस तसेच हळूहळू कमी होत राहील. तसेच संपूर्ण विदर्भात पण ढगाळ वातावरण राहणार आहे आणि हे वारे किती दिवस चालणार आहे ते पण पाहूया. वाऱ्याची महत्त्वाची तारीख अशी आहे की अवघ्या 24 तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण हे खराब झालेलं पाहायला मिळेल. पावसाची मोठी कंडिशन कुठेही नाही. एखादे 2 गावं वगळता कुठेही पावसाचा अंदाज पाहायला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरायची काही काळजी नाही. अशाच हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी शेती हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.